हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही आज गावाला आलो होतो आणि आल्यानंतरचा हा दुसरा दिवस होता ज्या दिवशी माझ्या भावाची एंगेजमेंट होती. स्टेजू काय 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 खेळती तू? भांडे इथं काय स्टुडिओ पाहिजे का पुढं बसली तू? ते वैभवनात धरायचा हाताला. पाहिजे का आता पण नाही धरलं. निघी बरोबर मी तरी माझ्या भावाची एंगेजमेंट आहे आज. तर आता पाहुणे येणार आहे आमच्या घरी आणि आम्ही करतोय नाश्ता. भजी बनवतो शिरा करून. मी चालली रेडी व्हायला. नाश्ता आम्ही बनवून ठेवलाय. भजन आणि तळणार आहे चालू आहे. साडी रेडी होऊन चाललंय. यस चलो या ना एकदा फ्रेम. इथून आम्ही निघालो होतो एंगेजमेंटच्या ठिकाणी, कारण एंगेजमेंट होती नवरीच्या घरी आणि मी माझ्या माहेरच्या लोकांसोबत चालले होते, माझी मावशी आणि मामीसोबत. तिथे गेल्यावर पहिल्यांदा आम्ही सगळं जे आणलेलं सामान होतं ते एकत्र केलं, ज्यात एंगेजमेंटच्या रिंग्स वगैरे, बुके आणि सगळं मस्त सजावून ठेवलं. जो स्ट्रे आणलेला होता त्याच्यात नवरदेवाने बुके तर खूप छान आणलेला होता. त्यानंतर मोठी बहीण असल्या कारणाने मी म्हटलं बघावं जरा नवरदेवाचा मेकअप झालाय की नाही, पण गेल्यावर कळलं की त्याच्या मेकअप करायला तिथे खूप सारे त्याचे भाऊ आहे. तर मस्त सगळ्यांनी मिळून नवरदेवाला तयार केलं आणि मग त्यानंतर वेळ आली जी की नवरीला बुके देण्याची. मग मस्त नवरीचा फोटोशूट चालू होता, त्याच्यात मस्त त्याने जाऊन बुके दिला आणि मग सुरू झाला फोटोशूट आणि मस्त त्यांनी खूप छान असे व्हिडिओज आणि फोटोज काढले. नवरी पण खूप सुंदर दिसत होती. बाहेर चांगलं मामी ऑन ड्युटी त्यानंतर आम्ही सगळे गेलो जिथे की एंगेजमेंट होती आणि मस्त दोघांची ग्रँड एंट्री झाली. आणि इथे जे सामान ठेवलेलं होतं, जे नवरीच्या घरून नवरदेवाकडे जाणारे गिफ्ट्स होते. आणि मग मस्त नवरीची पूजा सुरू झाली. त्यानंतर नवरदेवाची पूजा सुरू झाली आणि दोघांची पूजा करून त्यांना त्यांचे कपडे देण्यात आले. इथे नवरीला खूप सुंदर अशी ज्वेलरी देण्यात आली आणि त्यानंतर दोघांनाही त्यांच्या नवीन ड्रेसमध्ये रेडी होण्यासाठी सांगितलं. आमच्या इकडे होणाऱ्या एंगेजमेंटमध्ये नवरदेव नवरीला काही क्वेश्चन्स विचारले जाते, त्याचेच ते दोघंही उत्तर देत होते. त्यानंतर पुन्हा काहीतरी अशी पूजा होती आणि पूजा झाल्यानंतर मग त्यांना फायनली सांगितलं की जा रेडी होऊन या, जे की एंगेजमेंट लुकसाठी. त्यांचे ह्या लुकवर थोडेसे फोटो काढायचे राहिले होते, तर त्यांनी त्याचं फोटोशूट केलं मस्त एंगेजमेंट रिंग घेऊन. आणि त्यानंतर सुरू झाला कार्यक्रम, जो की सगळे आलेल्या पाहुण्यांना टोपी उपरणे द्यायचा आणि त्यांचा सत्कार करायचा. तर इथे तोच कार्यक्रम चालू होता. त्यानंतर मग ते रेडी व्हायला गेले. हा त्यांचा दुसऱ्या लुकमधला होता. नवरदेव त्याचं इंट्रोडक्शन देत होता आणि हा त्याचा सेकंड लुक होता. मग आम्ही पण थोड्या वेळ बसलो आणि त्यानंतर पुन्हा सुरू झाला एंगेजमेंटचा विधी. त्या एंगेजमेंटच्या विधीच्या आधी पण थोडीफार पूजा असते, ती पूजा झाली आणि मग फायनली टाईम आला आणि त्यानंतर फायनली नवरदेवाला हार घातला आणि नारळ देऊन एंगेजमेंट पक्की झाली असं ठरलं. मग नवरी आली. मग आम्ही पण तिचं ऑप्शन करून घेतलं आणि तिची ओटी भरली. दैवतानं तदेव विद्यामन्देव लक्ष्मीपते मनसा स्वामीः विद्यामन्देव लक्ष्मीपते मनसा स्वामीः. ठेवा तिथं देव लक्ष्मीपते मनसा स्वामीः. फायनली एंगेजमेंटचा टाईम आला आणि एंगेजमेंट झाली.
चला. आणि त्यानंतर जेवण करून मग आम्ही निघणार होतो पुण्याला जायला. आणि त्या पहिले नवरीच्या साईडने आम्हाला साडी दिली. आम्हाला या साड्या दिल्या. आता आम्हाला निघायचंय पुण्याला. तर चढलोय पुन्हा रिटर्न पुण्याला. आणि श्रीजा पण आमच्या सोबत येऊ राहिली आहे ना, येऊ राहिली ना काय. तर श्रीजा आमच्या मागे लागलेली. आता आमची घेऊन जाणार आहे ना, घेऊन जाणार आहे ना. तिला आनंद होऊ बाय बाय बाय. तुकल चला सावकाश जाऊ द्या. काही ना चला पाहुणे. एंगेजमेंटच्या धावपळीत नवरदेव नवरी एंगेजमेंटचा केक कट करायचं विसरले होते. आणि सगळ्यात शेवटी निघायच्या टायमाला आठवलं की केक कट करायचा राहिला. मग मस्त गडबडीत केक वगैरे कट केला. आणि फायनली आमचा पुण्याला जाण्याचा टाईम आला आणि आम्ही निघालो. मग फायनली सगळा कार्यक्रम झाला आणि आता आम्ही चाललोय, कारण आम्हाला सुट्टी नाही. मला उद्या ऑफिस आहे. सोबत माझे मामा ते पण आहे, माझा भाऊ पण आहे. त्याच्यामुळे आम्ही एवढं लेट निघालोय. आता सो काही एवढं टेन्शन नाही जायचं. काय हो, सकाळीच निघत असतो. हा नाही तर उद्या पण सकाळी निघालं ना लई असं प्रेशर येतो की नाही इतक्या वाजता पोहोचायचंच आहे. रात्री निघालं का मग कसं आरामात जातं, झोप पण होते. जंगल इथला किस्सा. हा, ह्या जंगलाची एक स्टोरी आहे, मी तुम्हाला नंतर सांगणार. मी सांगणार अशी एक डेंजर स्टोरी इथल्या जंगलाची आमच्या सोबत झाली. सांगा मी कधीतरी पुन्हा. आज एवढा पाऊस चालू सगळीकडं, चांगली गोष्ट आहे. पण सध्या करत सगळ्यांना. मला तर रेस्ट्रिक्शन